आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. नाही, हे खरं असू शकत नाही. भरत, सुग्रीव आणि हनुमान एकत्र पराजित झाले. होय महाराज, म्हणजे तुमच्या गुरुदेवांनी रामायण लिहिलं आहे. हा, तुमची अनन्य भक्ती आणि तुमच्या सेवेमुळं आम्हाला तुमचं चरित्र खूप आवडलं. हे क्षत्रिय कुमारांनो, तुम्ही तर तुमच्या गुणांनी मला कायमचं बंदी बनवलं आहे. मी तुमच्या माता पित्यांना प्रणाम करतो. आमच्या सेनेची ही दशा. वीरभद्र, विश्वास बसत नाहीये की केवळ 2 मुनिकुमारांनी अयोध्येच्या चतुरंगीनी सेनेचं हे हाल केले आहेत. पण सत्य आहे महाराज. दादा, तयार राहा. महाराज रामांनी अचानक मागून हल्ला केला तर? इतका वेळ झाला तरी समोर का नाही आले? नाही लव, मला विचारशील तर ते असं कधीही करणार नाही. ते वीर आहेत आणि वीर पुरुष कधीही लपून वार करत नाहीत. तुम्हा दोघांकडे पाहून तर विश्वास नाही बसत की अशा गोंडस रूपाच्या 2 सुकुमार बालकांनी अयोध्येच्या चतुरंगिनी सेनेसोबतच लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि सुग्रीवासारख्या वीरांना हरवलं असेल. महाराज राम, क्षत्रिय केवळ बोलत नाहीत, युद्ध करा, युद्ध. उचला धनुष्य. बालक, आम्हाला अशी शपथ देऊ नकोस की आम्ही विवश होऊन जाऊ. प्रभू, स्त्री, वृद्ध आणि बालक या तिघांच्याही रक्षेचा भार तर राजावरच असतो. महर्षी, हे बालक खूप हट्टी आहेत. नाही, हे खरं असू शकत नाही. भरत, सुग्रीव आणि हनुमान एकत्र पराजित झाले. होय महाराज. यज्ञाचा अश्व अजूनही त्या मुनिकुमारांकडेच आहे का? होय महाराज. हे घे दादा, मी भोजन घेऊन आलो आहे. मी विचार केला की कोण जाणे महाराज रामाना यायला किती वेळ लागेल ते. तोपर्यंत आपण भोजन तर करूया. अरे, आपण एकटेच कसं खायचं? श्री हनुमानजीही तर उपाशी असतील. परंतु ते ही कोरडी भाकरी खातील का? विचारायला तर पाहिजे. चल. हे महावीर हनुमान, तुम्ही तर महाराज सुग्रीवांचे महामंत्री आहात. किष्किंधेच्या राजमहालात सुंदर आणि स्वादिष्ट भोजन करण्याची सवय असेल तुम्हाला. पण आम्ही तर आहोत वनवासी आणि ब्रह्मचारी. आमच्याकडे तर ही कोरडी भाकरीच आहे. आम्ही तीच देऊन आपली सेवा करू शकतो. नाही, सेवकासाठी तर स्वामींनी दिलेली कोरडी भाकरी ही अमृता समान आहे. परंतु तुम्ही सेवक आणि आम्ही स्वामी, हे कसं काय? हे पहा, जो युद्धात हरतो त्याला तर जिंकणाऱ्याचा सेवकच बनावं लागतं ना. नाही बाबा, आम्हाला तर कुणाही सेवकाची आवश्यकता नाही. आमच्या गुरुदेवांनी तर रामायणात लिहिलंय की तुम्ही श्रीरामांचे अनन्य सेवक आहात. मग तुम्ही त्यांचेच सेवक राहा. ओहो, म्हणजे तुमच्या गुरुदेवांनी रामायण लिहिलं आहे. हो, त्या श्रीरामांचं जीवनचरित्र लिहिलेलं आहे. तुमची कथा पण त्यात आली आहे. अच्छा. हा, तुमची अनन्य भक्ती आणि तुमच्या सेवेमुळं आम्हाला तुमचं चरित्र खूप आवडलं.
मलाही तुम्ही दोघं खूप आवडलात. असं वाटतं की तुम्ही दोघंही रामायणाचीच पात्र आहात. जणू श्री रामांचेच कुणीतरी जवळचे आहात. हनुमानजी, ही मंत्रांची राजनीती युद्धभूमीमध्ये नका चालू. घ्या, भोजन करा. परंतु दादा, ते भोजन कसे करणार? यांना तर आपल्यालाच खाऊ घालावं लागेल. मी यांना माझ्या हाताने भरवतो. नाही नाही, तुमच्या हातांनी माझी सेवा करून घेणं हे नाही होऊ शकत. तुम्ही तुमचं भोजन करा. एक व्यक्ती आमच्या समोर उपाशी असताना आम्ही भोजन करणं, हे क्षात्र धर्मच काय, मानव धर्माच्याही विरुद्ध आहे, पाप आहे. लव, त्यांचे हात सोड. दादा, पण यांचे हात सोडले तर? नाही नाही, हे वीर पुरुष आहे. हात सोडल्यानंतरही ते त्यांचा अनुचित लाभ नाही घेणार. हे पहा हनुमानजी, आम्ही केवळ तुमच्या भोजनासाठी तुमचे हात सोडत आहोत. आम्हाला वचन द्या की तुमचे हात सोडल्यावरही तुम्ही गपचूप आमचे बंदी बनून इथेच बसून राहाल. हे क्षत्रिय कुमारांनो, तुम्ही तर तुमच्या गुणांनी मला कायमचं बंदी बनवलं आहे. मी तुमच्या माता पित्यांना प्रणाम करतो. लव, त्यांचे हात सोड. हो दादा. बहुतेक आता तर महाराज खरोखरच स्वतः आले. येऊ देत. आमच्या सेनेची ही दशा. वीरभद्र, विश्वास बसत नाहीये की केवळ 2 मुनिकुमारांनी अयोध्येच्या चतुरंगिणी सेनेचं हे हाल केले आहेत. पण सत्य आहे महाराज. मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. हे कुणी सामान्य मानव नाही करू शकत. महाराज, मला तर ते सामान्य पण नाही वाटत आणि मानवही वाटत नाही. मला तर ते 2 छोटे छोटे देवता आहेत असंच वाटतं. त्यांना पाहून प्रणाम करण्याची इच्छा होते. नक्कीच असंच काहीतरी असणार आहे. अन्यथा लक्ष्मण, भरत, हनुमान आणि सुग्रीव सारखे वीर अशा प्रकारे जखमी झाले नसते. या सगळ्या गोष्टी ऐकून आम्हालाही त्यांच्या दर्शनाची ओढ लागून राहिली आहे. ते पहा महाराज, त्यांचं दर्शन तर घडलं. हे दोघंही वीर झाडांच्या त्या बाजूने उभे आहेत. दादा, तयार राहा. महाराज रामांनी अचानक मागून हल्ला केला तर? इतका वेळ झाला तरी समोर का नाही आले? नाही लव, मला विचारशील तर ते असं कधीही करणार नाही. ते वीर आहेत आणि वीर पुरुष कधीही लपून वार करत नाहीत. धन्य आहात. एक खरा वीरच दुसऱ्या वीराचा आदर करू शकतो. हनुमान, नाही, रथ पुढे घ्या.
काय? तुझ्यासारखा परमवीर अशा प्रकारे गुडघे टेकून बसलेला आहे? प्रभू, यावेळी मी माझी वीरता नाही दाखवू शकत. मी तुमची काहीही मदत नाही करू शकत. मी यांचा बंदी आहे. एकतर यांनी दया दाखवून माझे हातपाय सोडले. मी त्यांना वचन दिलं आहे की मी माझ्या सुटलेल्या हातांचा वापर केवळ भोजनासाठीच करेन. तुम्ही मला क्षमा करा प्रभू. तुम्हा दोघांकडे पाहून तर विश्वास नाही बसत की अशा गोंडस रूपाच्या 2 सुकुमार बालकांनी अयोध्येच्या चतुर्रंगिनी सेनेसोबतच लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि सुग्रीवासारख्या वीरांना हरवलं असेल आणि महाबली हनुमानाला बंदी बनवून बसवून ठेवलं आहे. हे कसं काय खरं असू शकतं? तसं तर सत्य स्वतः सिद्ध होत असतं महाराज. पण तरीही तुम्हाला पुराव्याची आवश्यकता असेल तर हा जिवंत पुरावा तुमच्या समोर आहे. तुमचे परमभक्त वीर हनुमान आमच्या सत्याची पुष्टी करतील. हो प्रभू, हे परम सत्य आहे की या दोघांनीच आपल्या दिव्य अस्त्रांनी अयोध्येच्या समस्त योद्ध्यांना अशा प्रकारे मूर्छित केलं आहे की इतक्या दिवसांमध्ये कोणालाही अजूनही शुद्ध आली नाही. मी या दोघांच्या माता पित्यांना वारंवार प्रणाम करतो, ज्यांनी अशा चमत्कारी पुत्रांना जन्म दिलाय. ऐकलात? आता तरी विश्वास बसला ना की तुमच्या या सेनेचे हाल आम्हीच केले आहेत म्हणून? आता काय म्हणणं आहे तुमचं? हा अश्वमेध यज्ञाचा घोडा आमच्या राज्याच्या 4ही दिशांच्या वृद्धीचं प्रतीक आहे. तुम्ही कुणी राजा किंवा राजकुमार तर नाही आहात की तुम्हाला आमच्या राज्यवृद्धीशी काही ईर्ष्या असेल. मग तुम्ही कुठल्या लोभाने आमच्या या घोड्याला पकडलेलं आहे? ना आम्हाला कुठला लोभ आहे, ना आम्हाला कुठल्या राज्याची लालसा आहे, ना आम्हाला तुमच्या राज्यवृद्धीची कुठली ईर्ष्या आहे. आम्ही तर फक्त घोड्याच्या मस्तकावर लिहिलेलं आव्हान वाचून त्याला पकडलंय. परंतु का? तुमचा या आव्हानांशी काय संबंध? कारण या आव्हानामध्ये अहंकाराचा वास आहे. त्यामुळे असं वाटतंय की तुम्ही असं समजताय की या साऱ्या जगात केवळ तुमच्याशिवाय ना कोणी क्षत्रिय आहे ना कोणी वीर. आम्ही क्षत्रिय असल्यामुळे या आव्हानाला उत्तर देणं हा आमचा धर्म आहे. महाराज राम, तुम्हाला तर क्षत्रिय धर्म माहीतच असेल. जर कोणी क्षत्रिय युद्धाचं आव्हान ऐकून पाठ दाखवून पळून गेला तर समजावं की त्याने आपल्या आईच्या दुधाचं ऋणही नाही फेडलं आणि आपल्या पित्याच्या नावाची लाजही नाही राखली. कोण आहेत तुमचे पिता? जर आमच्याशी लढून जिंकलात तर त्यांच्याकडे जरूर जा. आतापासून त्यांचा पत्ता विचारण्याची काय आवश्यकता? आधी आमच्याशी युद्ध करा, आमच्याशी. विचार कसला करताय? उचला धनुष्य. तुमच्या गुरूंनी तुम्हाला काही तंत्रविद्या शिकवली आहे का? का? कारण जे काम तुम्ही केलेलं आहे ते नक्कीच शिक्षा देण्याजोगं आहे. पण तुम्हाला पाहून नाही मला तुम्हाला दंड देण्याची इच्छा होत आहे, नाही तुमच्याशी युद्ध करण्याची. माझी अवस्था सुद्धा तशीच आहे. मी तर असा विचार करतोय की तुम्ही कुठल्या तरी मोहिनी मंत्राचा जप करत आहात. हे विधात्याचं कसं विधान आहे की दोन्हीकडून धनुष्य उचलणं कठीण होत आहे. महाराज राम,
अशा प्रकारे या मंत्रतंत्राचा प्रयोग वीरांसाठी योग्य नाहीये. जर जमणार असेल तर सच्च्या क्षत्रियाप्रमाणे आम्हाला अस्त्रशस्त्रांनी पराजित करा, भावनेची मोहिनी घालून नाही. बालक, आम्ही तुझे सगळे अपराध क्षमा करतो. हा यज्ञाचा अश्व आम्हाला परत कर. आम्ही तुला कुठलाच दंड देणार नाही. युद्धात आम्हाला पराजित करा आणि घोडा घेऊन जा. आणि हे सुद्धा लक्षात ठेवा की घोडा न घेताच परत गेलात तर समस्त विश्वात अपयश पसरेल. बालक, आम्हाला विवश करू नकोस. जेव्हा युद्धभूमीवर आलाच आहात महाराज, तर आता कुठलाच मार्ग उरला नाहीये. एकच मार्ग उरलाय, धनुष्य उचला. महाराज राम, क्षत्रिय केवळ बोलत नाहीत, युद्ध करा, युद्ध. उचला धनुष्य. महाराज राम, तुम्ही जर क्षत्रिय असाल तर तुम्हाला तुमच्या पूर्वजांची शपथ आहे की युद्धभूमीमध्ये सगळी मोहमाया त्यागून एका वीर क्षत्रियासारखा व्यवहार करा आणि आपलं धनुष्य उचला. बालक, आम्हाला अशी शपथ देऊ नकोस की आम्ही विवश होऊन जाऊ. हे राम, हे तुम्ही काय करताय? महर्षी, मुलांच्या बोलण्यात येऊन हा काय अनर्थ करताय तुम्ही? कल्याण मस्तु. प्रभू, स्त्री, वृद्ध आणि बालक या तिघांच्याही रक्षेचा भार तर राजावरच असतो. अपराधी असून सुद्धा राजा त्यांच्यावर हात उचलत नाही. महर्षी, हे बालक खूप हट्टी आहेत. बाळहट्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे महाराज, पण बाळहट्टाचं उत्तर राजहट्ट तर नाही होऊ शकत ना.